बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आत्ता अल्लाह अत्यंत कृपाशील व दयावान आहे आणि तोच ह्या सृष्टीचा निर्माता। त्याने आपल्या निर्मितीत सर्वात श्रेष्ठ माणसाला बनवलेले आहे, मनुष्याला बनवलेले आहे। अल्लाहने मानवावर केलेल्या उपकारांची आणि त्याच्या बक्षिसांची गणना करणे अशक्य प्राप्त आहे। त्याच्या असंख्य कृपेपैकी सर्वात महत्त्वाची विशेष कृपा म्हणजे त्यांनी माणसावर माणसाच्या मार्गदर्शनाचा प्रबंध केला आणि यासाठी त्याने आपले पैगंबर प्रत्येक जातीच आणि संप्रदायामध्ये पाठवले आहे। कुराणाची एक आयत आहे ज्याच्यामध्ये अल्लाह म्हणतो, कोणताही असा समुदाय नाही की ज्याच्याकडे आमचा सावध करणारा आलेला नाही। जगातल्या प्रत्येक जाती जमातीमध्ये, प्रत्येक खंडामध्ये, प्रत्येक देशामध्ये अल्लाहने, ईश्वराने लोकांना समजून सांगण्यासाठी, त्यांच्या जीवनाचा उद्देश समजून सांगण्यासाठी, ईश्वराची, अल्लाहची ओळख करून देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपला प्रेषित, आपला संदेशवाहक पाठवला आहे। अशा संदेशवाहकांची संख्या जवळपास 1,24,000 आहे। त्यापैकी कुराणामध्ये 25 प्रेषितांचा उल्लेख करण्यात आला आहे आणि ह्या 1,24,000 प्रेषितांच्या शृंखलेचे शेवटचे प्रेषित जे पूर्ण जगवासियांसाठी पाठवण्यात आलेले आहेत ते आहेत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे पूर्ण जगासाठी वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ए मोहम्मद आम्ही तुम्हाला पूर्ण जगवासियांसाठी कृपा म्हणून पाठवलेले आहे। आता अवताराचा कदापि असा अर्थ नसतो की ईश्वर स्वतः एक रूप घेऊन जमिनीवर अवतरतो, तो येत नाही, तर तो आपले प्रेषित पाठवतो, आपले संदेशवाहक पाठवतो, आपलं मार्गदर्शन पाठवतो, माणसाला मार्गदर्शन करण्यासाठी त्याची व्यवस्था करतो आणि हीच व्यवस्था प्रेषितांच्या माध्यमातून होत असते। आजच्या काळामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये अशीच व्यवस्था होती। आज मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिक्षणाची समाजाला गरज आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे। त्यांचं मार्गदर्शन ईश्वराकडून अवतरित झालेल्या कुराणामधून प्राप्त झालेलं आहे। मित्रांनो, मोहम्मद पैगंबरच्या ह्या अवतार या प्रेषित संकल्पनेला स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर, त्याच्यापैकी अनेक भारतातील जे विचारवंत होते त्या सर्वांनी ह्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे की प्रेषित हे संदेशवाहक असतात, ते अवतार नसून ते प्रेषित असतात। त्यांनी ईश्वराचा परिचय, ईश्वराचा संदेश आमच्यापर्यंत पाठवलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी प्रेषितांच्या आगमनाची पूर्व सूचना अनेक ग्रंथामध्ये आढळून येताना आपल्याला दिसते। जगातले जेवढे धर्मग्रंथ आहेत आणि जेवढे प्रेषित या ठिकाणी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पूर्वी ह्या जगात येऊन लोकांना मार्गदर्शन केलं, त्यांनी आपल्या भाषणामध्ये, आपल्या मार्गदर्शनामध्ये शेवटचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूर्ण जगवासियांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत याची भविष्यवाणी करण्यात आली असेल। ते तौरेत असेल, बायबल असेल, इंजिल असेल, कोणत्याही धर्माचं, जागतिक धर्मापैकी यहुदी धर्म असेल, प्रत्येक धर्मामध्ये मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या येण्याची पहिलंच भाकीत करण्यात आलेलं आहे। आणि तसंच भारतीय धर्मग्रंथात सुद्धा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम येणार आहेत यांचं वर्णन, यांचं भाकीत, यांची पूर्वसूचना प्रथमच देण्यात आलेली आहे। आपल्याला माहीत आहे भारतामध्ये सर्वात जास्त जुना धर्मग्रंथ कोणता असेल तर तो धर्मग्रंथ आहे ऋग्वेद। सनातन धर्म, एकच धर्म, जे इस्लाम धर्माला सुद्धा सनातन धर्मच असं म्हणतात। ऋग्वेद सुद्धा सनातन धर्माचं एक महत्त्वाचं पुस्तक, सुमारे 5,500 हजार वर्षापूर्वीचं पुस्तक आहे। त्याच्या जोडीला जे दुसरे 3 वाङ्मय आहेत, अथर्ववेद आहे, यजुर्वेद आहेत, सामवेद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रेषितांच्या येण्याची कल्पना देण्यात आलेली आहे, भाकीत करण्यात आलेलं आहे, पूर्वसूचना देण्यात आलेली आहे। माणसाचं परिचय देत असताना 2 प्रकारचा परिचय असतो, एक जन्मावरून आणि त्याच्या कार्यावरून। जन्मावरून प्रेषिताचा परिचय आपल्याला सर्वांना माहीत आहे, ते मक्का या ठिकाणी जन्माला आले 571 ईस्वीमध्ये आणि हे एक वाळवंटाचा भाग होता। त्यांच्या वडिलाचं नाव अब्दुल्ला होतं, त्यांच्या आईचं नाव आमिना आहे। 40व्या वर्षी त्यांना प्रेषित्व प्राप्त झालं आणि त्यांनी मक्क्यामध्ये 13 वर्षाचं जीवन प्रेषित नंतर आणि 10 वर्षाचं जीवन
मदिना या ठिकाणी त्यांनी आपलं पूर्ण केलं. ह्या 23 वर्षाच्या काळामध्ये प्रेषितांनी मूळ धर्माला जी विकृती आली होती, ज्या सनातन धर्मामध्ये विकृती आली होती, त्या धर्मातल्या लोकांनी पसरवलेल्या भ्रामक संकल्पनांना दूर करून, त्याच्यामध्ये झालेली भेसळ याला दूर करून, त्या 23 वर्षाच्या काळामध्ये त्या सनातन धर्माला, त्या सत्य धर्माला पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम केलेलं आहे. प्रेषित येतातच याच्यासाठी, जेव्हा जेव्हा जगामध्ये दुष्टता निर्माण होते, लोक धर्मापासून दूर जातात आणि त्या ठिकाणी सदाचार निघून जातो, त्या ठिकाणी वैचारिक व्याभिचार सुरू होतो, लोक धर्माला सोडून कसेही वागतात, लोकांमध्ये धार्मिक विकृती निर्माण होते, सामाजिक विकृती निर्माण होते, लोक धर्मापासून दूर जातात. अशा वेळेस ईश्वर अल्लाह आपला प्रेषित पाठवत असतो आणि ते येऊन पुन्हा धर्माला सत्यनिष्ठेवर, सत्याचे सत्य स्वरूप लोकांना सांगून त्याच्यावर आचरण करून धर्माला सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. सर्व प्रेषितांनी हेच केलं आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुद्धा यांनी याच्यापूर्वी जे धर्मग्रंथ होते त्या धर्मग्रंथामध्ये जे प्रेषित आले होते त्यांचीच शिकवण लोकांपर्यंत पसरवण्याचा, त्याच्यावर आचरण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच्यावर त्यांनी आचरण करून दाखवलं. मित्रांनो, अनेक धर्म नाही आहेत जगामध्ये, एकच धर्म, एकच जोडपं आलं होतं. त्या सर्वासोबत एकच धर्म आला होता. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, आमच्या जीवनाची आचारसंहिता. आणि प्रत्येक वेळेस आचारसंहिताच पाठवली नाही ईश्वरानं, तर त्याला समजून सांगण्यासाठी प्रेषितांचा सुद्धा त्यांनी व्यवस्था केली आहे. मित्रांनो, शेवटचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं ऋग्वेदामध्ये एक चांगलं असं वर्णन करण्यात आलेलं आहे. ऋग्वेदामध्ये असे 10 खंड आहेत, 10 मंत्र आहेत आणि त्या 10 खंडामध्ये अनेक श्लोक असे आहेत की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम येणार आहेत, त्यांच्या आगमनाची पूर्व सूचना देण्यात आली आहे. ऋग्वेदातच नव्हे तर अथर्ववेदात, यजुर्वेदात आणि सामवेदामध्ये, अनेक पुराणामध्ये, मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो जेवढे पुराण आहे, भविष्य पुराण आहे, कल्की पुराण आहे, विष्णू पुराण आहे, भागवत पुराण आहे, जे काही 18 पुराण आहेत त्या पुराणामध्ये सुद्धा प्रेषितांच्या येण्याचं त्यांच्या पूर्व सूचना देण्यात आली आहे. प्रेषित ईसा मसीहनं सुद्धा आपल्या बायबलमध्ये प्रेषित येण्याची सूचना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम येण्याची सूचना दिलेली आहे. मित्रांनो, या पैगंबर पाठवण्यामागेचा उद्देश मी सांगितला की लोकांना आपल्या शिकवणीवर किंवा पूर्वीच्या ज्या त्यांच्या भाकड कथा त्यांनी धर्मामध्ये घुसवल्या होत्या त्याला दूर करणं आणि न्यायाची प्रस्थापना करणं असं होतं. ती त्यांनी या ठिकाणी येऊन केली. प्रेषित मोहम्मदाचं वर्णन करत असताना त्यांच्या जन्मस्थळाचं वर्णनसुद्धा ऋग्वेदामध्ये आढळून येतं. ऋग्वेद म्हणतं कल्की अवतार किंवा प्रेषित येणं, मोहम्मद असं नाव, मोहम्मद अहमदसुद्धा नाव या ऋग्वेदामध्ये पुराणामध्ये टाकण्यात आलेलं आहे. मोहम्मद याचा अर्थ होतो प्रशंसित व्यक्ती, ज्याची ईश्वराने प्रशंसा केलेली आहे. मोहम्मदचा अरबी अर्थ असा होतो आणि तो या ऋग्वेदामध्ये आहे. त्याच्या आईचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव ऋग्वेदामध्ये सांगितलं की विष्णू व्यास, म्हणजे अल्लाहचा दास, आणि अरबीमध्ये त्यांचं रूपांतर होतं अब्दुल्ला, आणि अब्दुल्लाचा अर्थसुद्धा अल्लाहचा दास आहे. त्यांच्या आईचं नाव ऋग्वेदामध्ये सोमवती किंवा सुमती असं आहे. सुमतीचा अर्थ शांतता प्रस्थापित करणारी, आणि अरबीमध्ये त्यांचा उल्लेख आमिना असा करण्यात आलेला आहे, आणि आमिनेचा अर्थ होतो शांतता प्रस्थापित करणारी. मित्रांनो, त्यांचं संभल या गावी, या ठिकाणी त्यांचा जन्म होईल असं ऋग्वेदात सांगितलं. म्हणजे शांततेचं शहर, आणि हा शहर आजपर्यंत मक्का हा जगातला सर्वात शांत शहर आहे. त्या ठिकाणी प्रेषिताचा जन्म झाला, त्याचं भाकीत ऋग्वेदात आहे, अथर्ववेदात आहे, यजुर्वेदात आहे, बौद्ध धर्मात आहे, जैन धर्मामध्ये आहे, बायबलमध्ये आहे, आणि यहुदी धर्माच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांचा हा जन्माचं स्थळ. ते उष्ट्रारोही असतील. म्हणजे काय उष्ट्रारोही? म्हणजे उंटाची सवारी करणारे. आणि उंट कुठे आढळतात? अरबस्थानमध्ये आढळतात आणि वाळवंटात आढळतात. त्या ठिकाणचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि प्रेषितांची सवारी हे उंट होते, ते वाळवंटात जन्माला आले आणि त्या ठिकाणी आपलं त्यांनी कार्य केलं पूर्ण जगवाक्यासाठी. ऋग्वेदामध्ये त्यांचा नराशंस असा उल्लेख करण्यात आलेला आहे. नराशंस असा नर की ज्याची ईश्वराने प्रशंसा केली, ऋग्वेदामध्ये लिहिले. आणि मोहम्मदचा अर्थसुद्धा तेच होतो. मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूर्वी मोहम्मद असं नाव जगामध्ये कोणाचंही ठेवण्यात आलेला नव्हता.
त्यांच्या नावाचं दुसरं एक नाव आहे, त्याला अहमद असं म्हणतात. अहमदचा अर्थसुद्धा ईश्वराने ज्याची प्रशंसा केली असाच होऊ शकतो. ऋग्वेदाच्या अनेक ग्रंथामध्ये अनेक श्लोकामध्ये त्यांना काही ठिकाणी किरी नावानं संबोधित करण्यात आलेलं आहे. किरी नावानं त्याचे गुणधर्म, किरीचे गुणधर्म, काही ठिकाणी त्यांचं सर्वची म्हणजे अत्यंत सुंदर असं त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. नरांशंस असा उल्लेख करण्यात आलेला आहे. उष्ट्रारोही असा उल्लेख करण्यात आलेला आहे. हे सर्व साम्य प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनाशी निगडीत आहे. त्यांचं जे कार्य त्यांनी जे कार्य केलं, त्यांनी शांतता पूर्ण जगवासियांना मार्गदर्शन केलं. हिंदू धर्मामध्ये महाभारतामध्ये सुद्धा या प्रेषितांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये शंकरसुद्धा, भगवान शंकर ज्याला आपण असं म्हणतो, ते सुद्धा आपल्या पुत्राला आणि कास षण्मुखानंद आणि कास भुगांडीला मार्गदर्शन करताना म्हणतात की शेवटच्या काळामध्ये एक असा सचेत करणारा, सावध करणारा, समजून सांगणारा, मार्गदर्शन करणारा, ईश्वराशी आपली ओळख पटवून देणारा असा एक मार्गदर्शक येणार आहे. ते त्याचे सर्वांनी शेवटच्या त्या लोकांनी त्याच्या काळामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगावं असं शंकरानं सुद्धा सांगितलेलं आहे. मित्रांनो, बुद्धाच्या बाबतीत जर बोलायचं असेल, बुद्धांचा एक जवळचा मित्र शिष्य होता, त्याचं नाव आनंद होतं. प्रेषित मोहम्मद सल्लम येण्याच्या पूर्वीची आगमनाची भविष्यवाणी करताना बुद्ध म्हणतात, माझ्यानंतर मी पहिला मैत्रेयी नाही आणि शेवटचाही मैत्रेयी नाही आहे. मैत्रेय म्हणजे दयेचा सागर. आणि प्रेषितांचं कुराणामध्ये दयेचा सागर असा उल्लेख करण्यात आले. वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन. पूर्ण जगासाठी, पूर्ण विश्वासाठी तुम्हाला रहमत म्हणून कृपा म्हणून पाठवण्यात आलेले आहे. आणि तेच बायबलमध्ये प्रेषितांनी, ईसानी सांगितलं की शेवटचे प्रेषित येणार आहेत, जे दयेचा सागर असतील, त्यांचं नाव मैत्रेयी असेल आणि ते पूर्ण जगाला मार्गदर्शन करतील. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जीवन जगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, अशी भूमिका ईसा मसीहनं सुद्धा मांडली. इब्राहिम अलैहिस्सलाम, ज्याला आपण अब्राहम म्हणतो, मोजेस ज्याला आपण मोजेस म्हणजे ज्याला आपण मूसा म्हणतो, ह्यांनी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे त्या अनेक धर्मामध्ये. बरं, मी बोलताना असं म्हणत आहे की कल्की अवतार येणार आहे. कल्कीचे गुणधर्म जे सांगितण्यात आलेत पुराणामध्ये, ते कल्कीचे सर्व गुणधर्म प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनामध्ये आपल्याला आढळून येतात. याच्यामध्ये त्याला गौतम बुद्धांनी सांगितलं की त्यांना 12 पत्न्या असतील, किंवा अनेक धर्मामध्ये सांगितले की त्यांना 12 पत्न्या असतील. जगामधल्या कोणत्याही ऋषीला प्रेषिताशिवाय 12 पत्न्या नव्हत्या, त्यांनाच एक होतं. कल्की अवताराचा गुणधर्म असा आहे की ते घोड्यावर बसून येतील आणि प्रेषितांची सर्वात पसंदीदा म्हणजे ज्याला आवडणारी जी सवारी होती ती घोडा होती. आणि ते तलवारीनं युद्ध करत होते आणि त्यांच्या हातात, त्यांच्या गळ्यामध्ये नेहमी तलवार लटकत राहायची. ते मधुर वाणी होते. जगामध्ये त्यांच्या एवढा मधुर बोलणारा, मधुर जिव्हा ज्याला असं म्हणतात, ऋग्वेदामध्ये लिहिले त्यांचं गुणधर्मामध्ये करत असताना मधुर जिव्हा, त्यांच्या वेळा मधुर बोलणारा. विविध ऋषींनी सांगितलं की प्रेषित मोहम्मद जेव्हा बोलत असताना लोक एकाग्र पद्धतीने ऐकत होते. जो त्यांचं संभाषण ऐकत होता, जो त्यांचं मार्गदर्शन ऐकत होता, तो त्यांचाच होऊन जात होता. त्याची सुंदरता एवढी होती की जगात त्यांच्या एवढा सुंदर माणूस आजपर्यंत जन्माला आला नाही आणि पुढेही देणार नाही. आणि त्यांच्या सुंदरतेकडे पाहून शत्रूसुद्धा त्यांच्याजवळ जायचे, त्यांच्याजवळ बसायचं, त्यांचं मन ऐकून घ्यायचं. एक चांगलं मार्गदर्शन, परोपकाराची भूमिका असणारे आणि वाईट गोष्टीपासून परावर्त करणारे असे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सर्व धर्मांच्या पुस्तकामध्ये त्यांचं व्यक्तिरेखा चित्रण करण्यात आलेलं आहे. त्याचे गुणधर्म दाखवण्यात आलेले आहेत. मुसलमान मानतात असं नाही आहे. प्रेषित स्वतःच म्हणतात, अल्लाह स्वतःच म्हणतो मुसलमानासाठी प्रेषित म्हणून पाठवलं नाही. संदेशवाक फक्त अरबस्थानातल्या लोकांसाठी संदेशवाक नाही, तर पूर्ण मानवजातीसाठी ते संदेशवाहक आहेत. आणि त्यांनी आणलेलं जे पुस्तक आहे कुराण, हे मानवाचं पुस्तक आहे. पूर्ण मानवजातीसाठीचं मार्गदर्शन आहे. फक्त मुसलमानासाठी नाही, पूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे. त्या काळामध्ये भारतामध्ये असलेला राजा भोजसुद्धा त्यांना भेटण्यासाठी अरबस्थानामध्ये गेला होता.
त्यांनी वर्णन करताना सांगितलं की त्या ठिकाणी एक चांगले असे ऋषी आहेत, एक आचार्य आहेत, ते लोकांना मार्गदर्शन करतात आणि ते उंच आवाजामध्ये लोकांना प्रार्थनेला बोलावतात. म्हणजे आजची अजान आहे, त्यांना शेंडी नाही, ते मांसाहारी आहेत आणि ते शाकाहारी आहेत, पण मांसाहार करत असताना ते मंत्रान्वये त्याला शुद्ध करतात, मग त्याचं भोजन करतात. हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं. कोण राजा भोज ज्याला आपण इथं मानतो, ह्या लोकांनी भारतातल्या लोकांनी म्हणे, जगातल्या लोकांनी सर्वांनीच प्रेषितांच्या आगमनाची पूर्वसूचना दिली आणि त्या काळामध्ये त्यांनी लोकांना भेटलं. आजही जगामध्ये जेवढे काही पुस्तक प्रसिद्ध होतात त्या सर्व पुस्तकामध्ये जगातल्या विद्वान आणि सर्वात संपन्न पैशापेक्षा म्हणजे विचारानं प्रगल्भ असलेल्या आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी आपलं जीवाचं रान केलं आणि मानवतेला शुद्ध मार्गदर्शन केलं, अशा लोकांच्या यादीमध्ये प्रेषितांचं नाव सर्वात पहिलं आहे. मित्रांनो, 5 रब्बील अव्वल म्हणजे वसंत ऋतूच्या 12 तारखेला मक्का या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि ही जन्माची तारीख, ही जन्माचा उल्लेख, ही जन्माची दिशा, ज्यावेळेस 4 दिशेला सूर्याचा प्रकाश असेल अशा वेळी प्रेषिताचं आगमन ह्या जगामध्ये होईल, हे ऋग्वेदामध्ये आणि पुराणामध्ये सांगितलं आहे, बायबलमध्ये सांगितलं आहे. असे हे थोर असे प्रेषित पूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारे, आपल्यासाठी त्यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं. आपण पाहत नाही, आपण आपल्या धर्माचे पुस्तकं वाचून पाहत नाही, आपण जीवनामध्ये वाचण्यात सोडा ऋग्वेद कसा असतो हे पाहिलं नाही. ते संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे आपण त्याच्या जवळही जात नाही. ऋग्वेद पाहत नाही, वाचत नाही. आपल्या धर्माचे पुस्तकं जर आपण वाचले, लोकांचे नाही, धार्मिक पुस्तकं जर आपण वाचली, त्याच्यामध्ये हा उल्लेख आढळून येतो. प्रेषितांनी काय शिकवण दिली? ईश्वर एकच आहे आणि तुमच्या सर्वांच्या आराधनेचा तोच केंद्रबिंदू आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्याची आराधना आणि प्रार्थना करू नका. आणि हीच भूमिका ऋग्वेदानं मांडली, हीच भूमिका अनेक धर्मग्रंथांनी मांडली, हीच भूमिका अनेक ऋषीमुनींनी मांडली, पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपला सर्वांचा निर्माता प्रेषित म्हणतात आणि ऋग्वेद आणि अथर्ववेद आणि सर्व उपनिषद असं म्हणतात, ईश्वर निरंकार आहे, सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, निरपेक्ष आहे, त्याला कशाची गरज नाही. तो एकमेव आहे, अद्वितीय आहे, त्याच्यासारखा तोच आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. त्याला झोपी येत नाही, त्याला डुलकी लागत नाही, त्याला खायची गरज नाही, त्याला प्यायची गरज नाही, त्याला बायकोची गरज नाही, त्याला मुलांची गरज नाही, त्याला कसलेच रोग होत नाही, तो मरत नाही, तो आधीपासून आहे, अनादी काळापासून आहे. हे कोण सांगितलं? हे नंतर प्रेषितांनी सांगितलं. पण हीच सनातनाची भूमिका आहे. सनातनामध्ये ऋग्वेदामध्ये मूर्तीपूजेला सुद्धा मान्यता देण्यात आली नाही. तीच भूमिका प्रेषितांनी मांडली, तीच भूमिका जेवढे प्रेषित पृथ्वी तलावर आले त्यांनी मांडली. म्हणजे अर्थातच पूर्ण मानवजातीसाठी एकच धर्म आला होता. पण लोकांनी आपल्या वैचारिक दिवाळखोरीने अनेक धर्मामध्ये भेसळ करून टाकली आणि त्यानुसार ते धर्मापासून दूर गेले आणि धर्माची शिकवण लुप्त होत गेली. त्याच लुप्त शिकवणीला, त्याच प्रमुख शिकवणीला, त्याच सत्याला प्रस्थापित करण्यासाठी प्रेषित येत होते. आणि शेवटचे प्रेषित ते पूर्ण जगवासांसाठी आलेत आणि त्या धर्माला, त्या सत्याला त्यांनी प्रस्थापित केलं. त्यांनी कोणाशी शत्रुत्व पत्कारलं नाही, त्यांनी कोणाला विनाकारण मारलं नाही, त्यांनी कोणाचा द्वेष केला नाही. त्यांच्यावर लोकांनी दगडांचा वर्षाव केला तरी त्यांच्यामध्ये ताकद असताना, ईश्वर त्यांच्या सोबत असताना, ईश्वराचे दूत येऊन असं सांगत होते त्यांना की यांना या ठिकाणी भूकंप आणून ह्यांना मारून टाकू का, तर तरी त्यांनी त्यांना माफ केलं. त्यांच्या काकाला मारून टाकणाऱ्यांना, त्याचं छाती फाडून त्याचं हृदय तोंडामध्ये चावणाऱ्यांना सुद्धा त्यांनी माफ करून टाकलं. त्यांच्या मुलींना सोडचिठ्ठी देणाऱ्यांना सुद्धा त्यांनी, म्हणजे त्यांच्या जीवावर जे त्यांच्या जीव घेण्यासाठी तत्पर होते, त्यांना अतोनात छळ केला त्यांचा आणि त्यांच्या अनुयायांचा, त्या सर्वांना त्यांनी माफ केलं. जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही जी शत्रूंना, ते जीवाचे दुश्मन असतील, त्यांच्या पूर्ण फॅमिलीचे दुश्मन असतील, त्यांच्या अनुयायाचे दुश्मन असतील, ज्यांनी अतोनात अत्याचार केले, असं माफ करणारा जगामध्ये कोणताही असा नेता नाही. ते जगनेता होते. याच्यासाठी की ते जगाच्या लोकांची काळजी घेत. त्यांना एवढंच चिंता होती की ही मानवजात ही नरकात जाऊ नये. त्यांना ही चिंता होती की हे वाईट मार्गावर जाऊ नये. त्यांनी सांगितलं की व्यभिचार करू नका, अनाचार करू नका, शेजाऱ्याला सतू नका,
लोकांना त्रास देऊ नका, आई वडिलांची सेवा करा, मुलांचं संगोपन चांगलं करा, व्याज व्यवहार करू नका, वाईट मार्गावर. त्याने काही वाईट सांगितलं नाही आहे, त्यांनी मानवाच्या कल्याणातच सांगितलंय. दारू पिऊ नका, चोरी करू नका. ह्या गोष्टी जर समाजामध्ये असल्या, वैरत्व पत्करू नका, लोकांची मदत करा, शेजाऱ्यांची मदत करा, ह्या गोष्टी जर आम्ही आत्मसात केल्या तर आज हे जग एवढं सुंदर होऊन जाईल. कधीच लढाई होणार नाही, कोणीच दुःखी राहणार नाही, कोणीच उपाशी राहणार नाही, कोणीच शत्रू राहणार नाही, कोणीच वैरी राहणार नाही, सर्व एक होऊन जातील. त्यांनी लोकांना, जगवासियांना एकतेची, समतेची, बंधुभावाची शिकवण दिली. तीच एकता, जीच समता, तीच बंधुभाव आज आमच्या भारताच्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. भारताला नाही, जगाला ना मानवजातीला एकतेची, समतेची, बंधुभावाची गरज आहे. ही एकता, बंधुभाव, समता आमच्या जीवनातून निघून गेली तर अत्याचार माजेल आणि जीवनामध्ये हलकल्लोळ निर्माण होईल. माणूस राहणार नाही. म्हणून माणसाला जगावं कसं, राहावं कसं, खावं कसं, व्यवहार कसा करावा व आईवडिलांची सेवा कशी करावी, मित्राशी कसं वागावं, शेजाऱ्याशी कशी वागावं, या अत्यंत माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक बाबीवर त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि शास्त्रज्ञांनी त्याला तपासून पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडातून निघणारी प्रत्येक बाब ही अत्यंत सचोटीवर ही खरी उतरलेली आहे. मित्रांनो, आज जगाला प्रेषितांच्या या गुणधर्माची, त्यांच्या शिकवणीची, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांचं सर्व मार्गदर्शन कुराण आणि हदीस या पुस्तकामध्ये संरक्षित आणि सुरक्षित करण्यात आलेलं आहे. ते प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे, प्रत्येक भाषेमध्ये उपलब्ध आहे. आपणाला सर्वांना ते वाचण्याची, आत्मसात करण्याची गरज आहे. पत्नीशी कसं वागावं, बहिणीचा हिस्सा कसा द्यावा, भावाचा हिस्सा कसा द्यावा, हे सर्व मार्गदर्शन सुखरूप करण्यात आलेले आहे, सुरक्षित करण्यात आलेले आहे. आणि जगातले अनेक लोक ह्याच्यावर आज चालून त्याला आत्मसात करून आपलं जीवन सुखी करत आहेत. म्हणून ह्या प्रसंगी, ईद ए मिलादुन नबीच्या प्रसंगी आपणाला शुभेच्छा देतो. आणि एकदा तरी प्रेषिताचं जीवन वाचून बघा. साने गुरुजींनी त्यांच्या जीवनाबद्दल काय लिहिलं आहे, श्री वास्तव यांनी त्यांच्या जीवनाबद्दल काय लिहिलं आहे, जगातल्या विचारवंतांनी काय लिहिलं आहे, हे वाचण्याची गरज आहे. भारतातल्या विचारवंतांनी भरपूर लिहिलं आहे, महात्मा गांधीने वगैरे, ते वाचण्याची गरज आहे. आपण ते वाचावं आणि प्रेषिताचं मार्गदर्शन आत्मसात करावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.